नमस्कार, मी तुमच्या सर्वांची लाडकी मनस्वी गोयलकर. आज एक नवीन दिवस आणि एक नवीन ब्लॉग घेऊन आलेली आहे मी तुमच्या भेटीसाठी माझ्या यूट्यूब चॅनल इट्स मनस्वी 19 मध्ये. आणि आता मी आवरलेली आहे आणि निघत आहे बाहेर. तर आजच्या ब्लॉगमध्ये काय स्पेशल असणार आहे, मी कुठे जाणार आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्कीच पहा. तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सकाळीच आवरून एका यूट्यूब चॅनलसाठी इंटरव्ह्यू देऊन आले, घरी आले, परत फ्रेश झाले कारण खूप ऊन आहे बाहेर आणि घामाने भिजले होते. मग परत आंघोळ वगैरे केले आणि आता मी आणि मुलीना निघालेली आहे बाहेर काही कामासाठी. तर चला आपण जाऊया. आम्ही आलेलो आहोत सिटीमध्ये. थोडी ढोलची पानं वगैरे बघायची आहेत, घ्यायची आहेत नवीन, त्यासाठी. ओमकार बसलेला आहे, आता ओमकार पण आलाय. ढोलची पानं घेत आहोत. एक आता सॅम्पल साठी घेतलेलं आहे, आता बाकीचे आपण नंतर बघूयात जर व्यवस्थित वाटले तर. आवाज नाही टोल गाडा नाही ना नेऊ शकत तेवढा लांब. वाजवणार कोण? हो, ही आहे दुरकरांची इथून आता पानं घेतलेली आहेत, परत झांज घेतलेला आहे आणि आता रिक्षात बसून निघालेलो आहोत. ओमकार पण आहे आमच्या सोबत. आणि धोतीचं कसं का तुम्ही बनवता का काय? मागच्या वेळी आपण वेगळी बनवली होती, दुसरीकडे बनवून घेतली होती. ते बघितलंय मी, ते मला माहिती. बघ आता पर्पल कलरचा हे टाकायचं, व्हाईट कलरचा कुर्ता येणार आणि ह्याच कलरचे जॅकेट. आणि जॅकेट वरती आपल्याला टाइप मध्ये आणि ह्या टाइप मध्ये आपल्याला त्याच्यावरती नाव येणार. आता शिकंडी पुढे टाकायचं का मागं टाकायचं? आणि टोपीचा कलर क्रीम कलर आणि त्याच्यावरती आपल्याला झालं किती लागते? $25. 30 तरी लागतील. तुम्ही जी टोपी घेणार आहे ती रेड कुर्त्यावरती घालणार आहे ना? हा, ठीक आहे. मग ती रेड क्रीम कलरची रेड याच्यावर सांगितलं म्हणजे रेड एकच कलर. बघितला का? दाखवायला नाही सॅम्पल एखादा? म्हणजे सगळं तुम्ही शिवून वगैरे तेवढे पैसे फक्त प्रिंट करून देणार का? शिवून देणार, पण आपल्याला ती प्रिंट जर असेल आपल्याकडे तर त्यांना ती कुठली तरी PDF का ह्याच्यामध्ये फाईल लोगो देता येईल ना त्यांना? त्या टाईप मध्ये. नाहीतर मग किती सुंदर सुंदर फेटे आहेत बाई यांच्याकडे. ही साईज 2200 रुपयाला एक झेंडा पडतो, डबल. त्याच्यातला मोठा घेतला 3900, 3x4.5. एवढा बास. पत्काला झेंडा पाहिजे. पत्काला ते तसं नाही, पत्काची येतात आपल्याकडे तयार असतात. दाखवा बघू. एकच साईज राहते. नाही ही नाही, आपलं डोल पत्काची पाहिजे. दाखवा ना एकदा. एकच साईज राहते. दाखवा बघू. नाही नाही, तसं नको आहे आपल्याला. डोल पत्काची असं त्याच्यावर प्रिंट करता येतं का पण आपल्याला?
द्यायचं का मग? हा हा दोन. एकच बस. पण आता तुझं हेच आहे ना, तुझंच आहे ना ते. सकाळी नाश्ता करून बाहेर निघालो होतो आणि आता वडापाव खातोय आम्ही इथे. आता पोहोचलेलो आहेत आम्ही समाज कल्याण ऑफिस विश्रांतवाडीच्या इथे प्रॅक्टिससाठी. नवीन पानं आणलेली एका ढोलला लावून बघायची होती ट्रायलला. तर ओमकार तेच करतोय आता. कुठं पकडायचं? बाई कुठंतरी दोरे तुटायचे आणि खाली आपायचं. झटका द्यायचा. झालं का बास? इकडून काढले होते या साईडने. काढले असतील मग ते बघ, माहिती नाही मला. अजून काहीच नाही, अजून आणावं लागतं त्याला. कधी? 3च जुन्या ह्याच्यात अजून ताणायला लागतं बघ. परत आडवं करून हो. ताणावं लागतं. तू जाऊन येते चोपर्यंत लगेच वाढू का? थांब थांब थांब. सोड. पड. खेचू नको, तुझ्याकडे ओढा असला. चल. प्रॅक्टिस वरून आता 9 वाजत आलेले आहेत. घरी चाललेलो आहे. घरी येऊन 2-3 ऑनलाईन मीटिंग होत्या, परत एक फिजिकल मीटिंग पण होती. ते सगळं करून आता 11 वाजलेले आहेत. आत्ता जस्ट फ्री झाली आणि बसली आहे. तर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय गाईज, गुड नाईट.